संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। पाण्याचे पाईप लिकेज होऊन त्या ठिकाणी चिखल झाल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली। करंजविहिरे तालुका खेड गावच्या हद्दीतील इंद्रायणी राईस मिलच्या जवळ हा प्रकार घडलाय। या राड्यात एका 63 वर्षीय वृद्धास बेदम मारहाण करण्यात आली। म्हाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी 10 जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय। अशोक दत्तू तुळवे वय 63 राहणारे कल्याण मुंबई यांनी या प्रकरणी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फर्याद दिली आहे। तुळवे यांनी दिलेल्या फर्यादीनुसार प्रीतम अनंत जाधव, अर्चना अनंत जाधव, अनंत सीताराम जाधव, प्रसाद बाळू मरगज, अभिषेक बाळू मरगज सर्व राहणारे करंजविहिरे पाईट रोड तालुका खेड यांच्यासह त्यांचे 5 साथीदार अशा एकूण 10 जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। म्हाळुंगे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक तुळवे यांच्या जागेतून जाणारा पाण्याचा पाईप लिकेज होऊन चिखल झाला होता। त्यामुळे फर्यादी अशोक तुळवे यांनी तो पाईप दुरुस्त करून घ्या असे प्रीतम अनंत शिंदे यांना सांगितलं। यावरून चिडलेल्या वरील आरोपींनी संगनमत करून फर्यादी अशोक यांना जातीवाचक शिवीगाळ करून दगडाने जबर मारहाण केली। तसेच फर्यादी अशोक यांच्या दोन्ही मुलांनाही हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। तसेच फर्यादी अशोक हे साक्षीदार यांच्यासोबत प्रीतम जाधव यांच्या विरुद्ध म्हाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फर्याद देण्यास जात होते। त्या कारणावरून पुन्हा चिडून प्रीतम जाधव यांचे वडील अनंत सीताराम जाधव यांनी व उर्वरित आरोपींनी बेकायदा जमाव करून फर्यादी अशोक यांची रिक्षा अडवून त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत हाताने व लाथाबुक्क्यांनी पुन्हा जबर मारहाण केली। म्हाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलिसांनी अशोक तुळवे यांच्या फर्यादीवरून वरील 10 जणांविरोधात जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय। दरम्यान तुळवे यांच्या गटाविरोधातही करंजविहिरे येथील एका 32 वर्षीय महिलेने फर्याद दिली। सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंग गौर हे या प्रकरणी अधिक तपास करताय। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।